तर आज नन्नू बनवणारे पारंपरिक ढिकले. इथं पाहू शकता तुम्ही शेवायचा गरा घातलाय नन्नूने, त्याच्यात टाकली हरभऱ्याची डाळ. हे मिक्स करून घ्यायचं मस्त आणि थोडाफार कांदा पण टाकेल चवीसाठी. हे पाहू शकता मस्त नन्नू मिक्स करून राहिली. तर याच्यात टाकायचं आता लाल मिरचीची पेस्ट आणि त्याच्यात थोडासा लसूण. हे मस्त मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याची पेस्ट करायची, मग याच्यात टाकायचं आणि मग मस्त हे मिक्स करून घ्यायचं. पाय नन्नू मस्त मिक्स करून राहिली. माया आजीला मी नन्नू म्हणतो. तर हे पाहू शकता मम्मीने वडाचे पानं तोडून आणले वडाच्या झाडाचे आणि इथं चाळणी घेतली आहे. तर आता हे पाहू शकते इथं पाणी उकळायला ठेवले, कारण त्यांना स्टीम करून घ्यावं लागतं ना म्हणून. तर आता नन्नू मस्त वडाच्या झाडाच्या पानावर त्या ढिकल्या थापून घेऊ राहिली, कारण की त्या नीट वाफळून निघन म्हणून. ते हे पाहू शकता नन्नू मस्त थापून घेऊ राहिली त्याच्यावर मस्त शेपनुसार. तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसऱ्या झाडाचे पण घेऊ शकता, पण खरं तर वाडाचेच घ्यायचं. इथं आपण चाळणी ठेवलंय, चाळणी ठेवलंय आपण स्टीम करायला आणि खाली कढाई आणि तिच्यात पाणी आहे. तर स्टीमिंगसाठी ठेवलंय आपण. मग आता थोडा वेळ गरम होईन, आता वाफ निघायला लागली त्याच्यातून, तर आपण त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. मग अर्धा 15-20 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने आपण पाहिलं तर इथं आपल्या ढिकल्या मस्त बनवून झाल्या. पहा त्यांना काय भारी रंग आलाय. वा 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 खावाच वाटते लगेच. पण पाहू शकता तुम्ही हे मस्त. आता ही मम्मीने घेतली एक काढून. आता नन्नू पैन खाऊन नन्नूने घेतली हातात. नन्नूले भयानक की तुम्हाला नाही माहिती, पहा गरम गरम निघली, तिला चटका पण बसा ना. आता नन्नू खाऊन पाहणारी हे कसं आहे कसं नाही. तर खाय अगं खाय ना. तर खाल्लं. आता नन्नू म्हणन वाव. नन्नूला पण आवडल्या. तुम्ही पण